आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरातील एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच वडगाव पाणी या ठिकाणी घडलेल्या आणखी एक अमानुष प्रकारामुळे संपूर्ण तालुका हादरून गेलाय. अल्पवयीन शाळकरी मुलीवर भरदिवसा ॲसिड फेकल्याची ही संतापजनक घटना काल दुपारी सुमारे 2च्या सुमारास घडली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संबंधित मुलगी वडगाव पाण्यातील एका विद्यालयात इयत्ता 6वीत शिक्षण घेतेय. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे सायकलवरून हाडकेमळा परिसरातून घरी जात असताना एका अज्ञात नराधमानं तिच्यावर अचानक ॲसिड फेकलं. तर या भयानक हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या चेहऱ्यासह शरीराचा विविध भाग भाजला गेला. त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. या घटनेनंतर तालुक्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारचा हल्ला होणं ही अत्यंत लज्जास्पद बाब असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा हा परिणाम असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होती आहे. माझी प्रशासनाला एकच मागणी आहे की प्रशासनाने लवकरात लवकर माझी जी बहीण आहे, म्हणजे मला सख्खी बहीण नाही आहे, पण ह्या ज्या वडगाव पाणी कॉलेज आहे त्या कॉलेजच्या ज्या माझ्या भगिनी माझ्या बहिणी आहे त्यांना संरक्षण देणं या प्रशासनाला माझी एवढीच मागणी आहे की त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन महोदय, आम्ही वडगाव पान पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देतो की वडगाव पान येथील डी के मोरे जनता विद्यालय वडगाव पान येथील इयत्ता 6वीत शिकणारी ही विद्यार्थिनी मंगळवार दिनांक 17/3/2026 रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना तिच्यावर अज्ञात इसमाने चेहऱ्यावर ॲसिड हल्ला केला. या घटनेचा सर्व आम्ही ग्रामस्थ जाहीर निषेध करतो. खालीलप्रमाणे मागण्या करत आहोत. वडगाव पान येथे तळेगाव फाट्यावरील पोलीस चौकीसाठी कॅबिन तयार आहे, परंतु तिथे अद्याप पोलीस अधिकारी नियुक्त केलेले नाही. आपल्या स्तरावर तत्काळ अधिकारी ते नियुक्त करून पोलीस चौकी चालू करावी. विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस आपल्या मार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस पथक नियुक्त करावे. वडगाव पान हे राज्यमार्गालगत मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूला 10 ते 12 गावांचे व्यावसायिक व शैक्षणिक निमित्ताने नेहमी वर्दळ असल्या कारणाने चौकात व या गावामध्ये जोडणाऱ्या रस्त्यांवरती सीसीटीव्ही बसवणे करता शासनामार्फत योग्य ती कारवाई व्हावी. सर्व नागरिक व विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या मार्फत वेळोवेळी समुपदेशन व्हावे. आरोपी कोणताही असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी व आमच्या न्याय मिळवून द्यावा ही आमच्या सर्व ग्रामस्थ उपस्थितांच्या तर्फे प्रशासनाला विनंती. दरम्यान संगमनेर तालुका पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तैनात केली गेली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र अशा घटना वारंवार घडत असताना केवळ तपासाची औपचारिकता नको तर ठोस कारवाई अपेक्षित असल्याची भावना जनतेची आहे. काल आपल्या घटना घडल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्याचे तसेच आपल्या अधिकारी कर्मचारी एलसीबीचे कर्मचारी अधिकारी तसेच आपले एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. कालच्या 12 वाजल्याच्या नंतरपासून आपण रस्त्यात असणारे सर्व सीसीटीव्ही फुटेज बाकीच्या ज्या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त आहेत त्या सगळ्या आपण कलेक्ट केलेल्या आहेत. लवकरच आरोपी ताब्यात घेऊन या घटनेचा निषेध करत तळेगाव फाटा वडगाव पाणी या ठिकाणी संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येत तीव्र आंदोलन छेडलं. शाळकरी मुली, महिला, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. मुली सुरक्षित नाहीत, प्रशासन जबाबदार आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनामध्ये एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैत्री तांबे,
यांनीही या मोर्चाला हजेरी लावत पीडितेला न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका मांडली आहे. खरं तर ही फार दुर्दैवी काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे. पण आपल्या महिलेच्या आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही. कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना असे विकृती आहे यांना की हे, पण यांना ह्या सवयी लागलेल्या असतात. कारण कुठंतरी ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठंतरी यांना पहिल्यापासूनच असतात, म्हणून ह्या अशा घटना घडताय. अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे. तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे. 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे, तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांना सुद्धा आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर वेळोवेळी अशा विकृतींना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर पुन्हा अशा विकृती की यांचं बघून आपण बघतो या सोशल मीडियामार्फत भरपूर काही पसरलं जाते, तर यांच्यामार्फत हे परत घडणार नाही, परत ह्या दुसऱ्या विकृती डोकं काढणार नाही. त्यासाठी यांना वेळोवेळी शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे. आणि भाऊंनी सुद्धा काल विधिमंडळात हाच प्रश्न मांडला आणि महिला आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्यांनाही तेच मागणी केली की आमच्या या हिला आर्थिक मदत व्हावी आणि कठोरात कठोर कारवाई त्या आरोपीला व्हावी आणि पटकन शिक्षा व्हावी. आता आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे भरपूर मागण्या आल्या आहेत, पण माझं प्रत्येक गावकऱ्यांना आणि गाववाल्यांना आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला हेच म्हणणं राहील की तुम्ही तितकंच आम्हाला सहकार्य करा की जेणेकरून आपल्या गावातील मुली जर आपल्या वाडी वस्तीवर आपल्या गावातल्या शाळेत जर जात आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे CCTV बसवणे तितकेच महत्त्वाचे. आणि ज्या वर्दळीत, कारण की शेतकरी माणूस म्हटलं की शेतकरी आपल्या मुलांसाठी तेवढा वेळ जाण्या येण्यासाठी सोडवायला देत नाही. आपल्या ह्या मुली आपले हे मुलं कुठेतरी सायकलवर पायी प्रवास करून आज शाळा शिकताय आणि हेच मुलं आज कुठेतरी पुढे जाताना दिसतंय, मोठ्या उच्च पदावर शिक्षण घेत आहे. तर यांच्या सुरक्षिततेसाठी जसं आज प्रत्येक गावकऱ्यांनी गावातल्या प्रत्येक पंचायतींनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावकऱ्यांनी एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार अमोल भाऊ खताळ तर नक्कीच तुमच्या पाठीशी कायम आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील. तुम्हाला कधी कसली कुठे अडचण कमी पडू देणार नाही. ह्या गावात हल्ला झाला म्हणून नाही, मी तर म्हणजे तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर याचा आपण नक्कीच विचार करू आणि लवकरात लवकर शक्य होईल तिथे तिथे सगळीकडे आपण CCTV बसवू की असे प्रकार घडणार नाही. खरं मुली सगळीकडे असुरक्षित झाल्यात. मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत. कुठे रेप केस होत आहेत, कुठे ॲसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले. अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजे. आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाही आहे, कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आमचं कायम असं मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही. मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही. तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे. शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे. आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे. ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे. ह्याचा निषेध आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन करतोच आहे. आरोपीला अटक अजून झालेली नाही, त्याचंही आम्हाला खूप संतापलेलो आम्ही की आम्हाला अजून ते आरोपी सापडले गेलेले नाही आहेत. लहान मुलींची सुरक्षता ही आपली सर्वांची एकत्र
करण्याची गरज आहे ही आम्हाला सगळ्यांना पहिल्यापासून माहिती नाही. कालच्या घटनेने अजून सिद्ध केलेलं आहे की आपल्याला मुलांच्या सुरक्षतेवर खूप जास्त काम करायची गरज आहे. आपण संगमनेर शहरामध्ये रक्षक दल चालू केलेलं आहे, त्याच्या मार्फत बरेचसेच महिलांची सुरक्षतेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. ही अशी सुरक्षा दल मला वाटतं गावोगावीसुद्धा ग्रामीण भागातसुद्धा आपल्या मुलींसाठी महिलांसाठी आणण्याची गरज आहे. सरकारने देखील अशा घटना घडू नयेत यासाठी काय पावले उचलली पाहिजे मला काय वाटतं? खरं तर सरकारनी आणि सोसायटीनी नागरिकांनी सुद्धा एकत्र येऊन ह्याच्यावर काम केलं पाहिजे. भरपूर CCTVs लागले पाहिजे. सुरक्षा दलासारखे बरेचसेच मोहीम असे गावोगावी फिरले पाहिजेत आणि घरच्यांनी सुद्धा आपल्या मुलींसाठी महिलांसाठी जेवढे चांगले पाऊल टाकता येतील सुरक्षेसाठी तेवढे त्यांना घ्यावं लागतील. संतप्त नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर अशा विकृत प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शाळकरी मुलीही सुरक्षित नाही. ही वस्तुस्थिती अत्यंत भयावह असून प्रशासनानं केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस आणि कठोर उपाययोजना तातडीनं राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. एकच प्रश्न पडतोय की अजून किती मुलींचा बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार? तेव्हा प्रशासनानं या नराधम आरोपीच्या मुसक्या त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.